राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम समर्थ श्री राम। उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक श्रीराम। समर्थांच्या साधक निरूपणाच्या समासाचं चिंतन आपलं सुरू आहे। त्याच्यातले आपण काही विचार या ठिकाणी चिंतनासाठी घेतलेले आहेत आणि हे विचार अशा दृष्टीने निवडलेले आहेत की आपल्याला दासबोधाचं चिंतन करत असताना ही आपल्या मनाची पूर्वपीठिका, मनाची बैठक स्थिर व्हावी आणि ते ऐकत असताना कोणत्या अवस्थेमध्ये असावं, आपली धारणा कशी असावी याच्यासाठी हे चिंतन आपण करतो आहोत। आता हे चिंतन करत असताना समर्थांनी या ओवीमध्ये खूप छान विचार सांगितला, खूप सुंदर समजावून सांगितलं। कारण समर्थांचा विचार हा खरोखरीच आपल्याला एक प्रत्येक वेळेला ना एक असं मला तर असं वाटतं की जसे वेगवेगळ्या प्रकारची सुगंधी फुलं असतात ना, प्रत्येक फुलाचा सुगंध वेगळा असतो। आता मला सांगा, गुलाबाच्या फुलाचा सुगंध वेगळा, चाफ्याच्या फुलाचा सुगंध वेगळा, मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध वेगळा, जाईजुईचा सुगंध वेगळा, अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळतात, केवड्याचा सुगंध वेगळा असतो। तसं मला असं वाटतं की हा केवढा आनंद आम्हाला केवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समर्थांनी इथे दिलेला आहे ना, की तो सुगंध प्रत्येक ओवीतून वेगळा सुगंध आहे। ही समर्थांची जी साधक लक्षणं आहेत ना, किंवा समर्थांचा दासबोधातली प्रत्येक ओवी घ्या, ही प्रत्येक ओवी म्हणजे या बागेतल्या फुलं झाडांच्या मध्ये लागलेली जी फुलं आहेत ती टवटवीत फुलं असतात ना, ती टवटवीत फुलं आणि त्या फुलांना येणारा सुंदर अशा प्रकारचा सुगंध हा समर्थांच्या प्रत्येक वचनातून आपल्याला अनुभवायला मिळत असतो। फुलातून जेव्हा फळ निर्माण होतं तेव्हा ते फुलाच्या पाकळ्या असतात ना, त्या पाकळ्या अशा कशा गळून पडतात, तशी माणसाच्या मनाची अवस्था आहे बरं का। जेव्हा सद्गुरूंच्या कृपेला जेव्हा मी पात्र होतो, जेव्हा सद्गुरूंच्या कृपेचा वरदहस्त माझ्या डोक्यावरती मला मिळत असतो, मला सद्गुरूंच्याकडून अनुग्रह आणि उपदेश जेव्हा मला मिळत असतो आणि सद्गुरू माझ्या कल्याणाचा मार्ग मला जेव्हा दाखवत असतात, तेव्हा त्या फुलाची पाकळी जशी गळून पडते ना, तशी आपल्या मनाची अवस्था झाली पाहिजे। आणि त्याच्यासाठी सज्जन हो हे साधक चिंतन आहे, त्याच्यासाठी ही कृपा आवश्यक आहे। कृपा प्रापंचिक वस्तूसाठी भगवंताकडे मागू नका, कारण प्रापंचिक वस्तू प्रत्येक नाशिवंत आहे हो, आपल्याबरोबर काहीही येणार नाही, आपण काही घेऊन जाणार नाही, आणलेलं आहे ते इथेच ठेवून देणार आहोत, कुठे ठेवलेलं आहे ते सुद्धा कोणी आपल्याला विचारणार नाही आणि कुठे ठेवलं होतं हे सांगण्यासाठी सुद्धा मी शिल्लक राहणार नाही। म्हणून सांगतो की ही साधक लक्षणं आणि त्याचं चिंतन अशा पद्धतीनं करा। म्हणून ही साधूची लक्षणं समर्थ म्हणतात कशी आहेत, तर उत्तमे साधूची लक्षणे। साधूची लक्षणं अति उत्तम आहेत। आता आपण एखाद्याला विचारतो का हो कशी आहे प्रकृती, आता काही लोकांना सवयच लागलेली असते, आय बरी आहे आपली प्रकृती, नुसती बरी आहे। अरे तू बरी आहे म्हणतोस, माझी प्रकृती उत्तम आहे असं म्हणणारी माणसं आपल्याला फारशी भेटत नाहीत। आता बरी असणं, चांगली असणं, मध्यम असणं आणि उत्तम असणं याच्यात फरक आहे की नाही। तशी साधूची लक्षणं जी आहेत ना, किंवा साधकाची लक्षणं जी आहेत, ही साधकाची लक्षणं ही उत्तम आहेत। ती नुसती बरी, चांगली, थोडी त्यातली त्यात बरी असला काही विषय इथे नसतो। उत्तमे साधूची लक्षणे समर्थांनी म्हटलेलं आहे। ही साधूची लक्षणं अति उत्तम आहेत। मी उत्तम आहे असं म्हणण्याची माझी कधीतरी मनामध्ये इच्छा निर्माण होते का? उत्तम असतं, पण काय कळायला उगीच रडायची सवय लागलेली असते, असंही असतं। इथे समर्थांनी म्हटलं की उत्तम साधूची लक्षणं ही अतिउत्तम आहेत
आणि उत्तमे साधूची लक्षणे, आणि म्हणून त्याच्यासाठी म्हणून चिंतन करताना इतक्या सावकाश पद्धतीनं करावं। साधूची लक्षणं उत्तम असल्यामुळे अंगीकारी निरूपणे, निरूपण करत असताना अंगीकार म्हणजे त्याचा स्वीकार कर, ती आत्मसात कर। ती साधूची लक्षणं तू स्वतः बाणवून घे, स्वतः ती लक्षणं आचरणात आणण्याचा प्रयत्न कर, स्वतः ती लक्षणं जगण्याचा प्रयत्न कर, स्वतः ती लक्षणं तू जगून दुसऱ्याला जगवण्याचा प्रयत्न कर। आणि किती चांगलं होईल, तो स्वतः ते जीवन जगशील आणि ते जीवन दुसऱ्यालाही जगण्याचा तो आनंद जेव्हा देशील ना, तेव्हा तूच खरा भगवंताचा भक्त ठरशील रे। महाभक्त प्रल्हादासारखा भक्त प्रल्हाद तू होशील। आणि अशासाठी म्हणून समर्थ म्हणाले की उत्तमे साधूची लक्षणे, अंगीकारी म्हणजे स्वीकार कर त्याचा, अंगीकारी निरूपणे, निरूपणाच्या माध्यमातून तू स्वीकार कर। बैठकीमध्ये निरूपण असतं ना, फार सुंदर असतं, खूप छान असतं। तिथे आत्मसात मन बुद्धी चित्त सगळी एकवटलेली असतात। तो निरूपणकार निरूपण करत असतात, ऐकणारे श्रवणामध्ये तल्लीन झालेले असतात, आणि असे तल्लीन झालेले श्रोते त्या दासबोधरूपी समर्थांच्या सद्गुरू वचनाशी एकरूप झालेले असतात। पहा, म्हणून बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक। आता काही वेळेला स्वरूपाकार होणे बळेची याचा अर्थ असा की अगदी असं ओढून ताणून नव्हे, पण बळेची स्वरूपाकार म्हणजे स्वरूपाकार होत असताना तुझी मनाची अवस्था आणि तू असा डळमळीत राहू नकोस, तू असा सक्षम राहा। परमार्थातल्या प्रत्येक कार्यामध्ये तुझी सक्षमता असली पाहिजे, डळमळीत असू नकोस। म्हणजे बळेची म्हणजे सर्व शक्तीनिशी देहबुद्धीचा त्याग केलेला आहे, विषयांचा त्याग केलेला आहे, विकल्पांचा वध केलेला आहे, 6 शत्रूंचा नाश केलेला आहे, आणि अशा अवस्थेतून तू बळ प्राप्त केलेलं आहे। कशाचं बळ? देहबुद्धीचं बळ नाही, इथे स्वरूपाचं बळ प्राप्त केलेलं आहेस। आणि ते स्वरूपाचं बळ प्राप्त एकदा झालं ना की मग स्वरूपाकार जो अशा प्रकारानं स्वरूपाकार होतो, अशा प्रकारानं स्वरूपाची प्राप्ती जो करून घेतो, त्याला समर्थ साधक असं म्हणतात। त्याला समर्थ साधकाची एक सुंदर अशा प्रकारची प्रवास यात्रा असं म्हणतात। आणि ती प्रवास यात्रा आपली सुखकर व्हावी, तो प्रवास सुंदर रीतीनं चालावा, असाच हा समर्थांचा समर्थ उपदेश आज या ठिकाणी आपण श्रवण केलेला आहे। जय जय रघुवीर समर्थ।